नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, कोकणात सूर्य आग ओकणार आहे। राज्यावर भीषण उष्णतेचे संकट घोंगावत असून हवामान खात्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा जारी केला आहे। रत्नागिरीत पारा 55 अंशांपर्यंत जाणार आहे। प्रशासनाकडून इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हवामान खात्याकडून मोठा अलर्ट जारी करण्यात आला आहे। 29 एप्रिल ते 12 मे या काळात निसर्गाचा कोप पाहायला मिळणार असून तापमानाचा पारा चक्क 55 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात दुपारी 10 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे ठरू शकते। तापमानात 47 अंश सेल्सिअस ते 55 अंश सेल्सिअस पर्यंत वाढ होणार असल्याने नागरी संरक्षण विभागाने नागरिकांसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे। वेळेचे बंधन पाळावे लागेल। सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मोकळ्या जागेत जाणे टाळा। तुमच्या वाहनात लायटर, गॅस उपकरणे, बॅटरी किंवा स्प्रेस यांसारख्या स्फोटक वस्तू ठेवू नका। इंधन टाकी पूर्ण भरू नका आणि खिडक्या थोड्या उघड्या ठेवा। आरोग्य सांभाळा। शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दही, ताक आणि पालेभाज्यांच्या रसांचे सेवन करा। श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा। सावधानतेचा इशारा, गरम हवामानामुळे मोबाईल फोनचा अतिवापर टाळावा, कारण अतिउष्णतेमुळे बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दिलीप निकम, मुंबई।